स्वतःमधील सर्वोत्तमाचा शोध. एका लहान गावात ज्ञानप्रकाश नावाचा एक आश्रम होता. या आश्रमात अनेक विद्यार्थी शिकायला येत असत. गुरुजी त्यांना केवळ पुस्तकी ज्ञानच नव्हे तर जीवनाचे खरे धडेही शिकवत असत. एकदा आश्रमात आदित्य नावाचा एक नवीन विद्यार्थी आला. आदित्य अभ्यासात हुशार होता, पण त्याला नेहमी इतरांशी स्वतःची तुलना करण्याची सवय होती. जर एखादा विद्यार्थी चित्रात त्याच्यापेक्षा चांगला असेल तर त्याला वाईट वाटायचे. जर कोणी खेळात जास्त गुण मिळवले तर त्याला निराशा यायची. तो सतत इतरांसारखे बनण्याचा प्रयत्न करत असे आणि त्यामुळे तो कधीच समाधानी नसे. गुरुजींनी आदित्यच्या या सवयीचे निरीक्षण केले. एक दिवस त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना एकत्र बोलावले आणि प्रत्येकाला एक लहानसे रोपटे दिले. ते म्हणाले, या रोपट्यांची काळजी घ्या, त्यांना पाणी द्या, सूर्यप्रकाश द्या आणि वाढू द्या. आदित्यला त्याचे रोपटे मिळाले. त्याने पाहिले की काही विद्यार्थ्यांची रोपे मोठी आणि मजबूत होती, तर काही विद्यार्थ्यांची रोपे लहान आणि नाजूक होती. आदित्यने लगेच आपल्या रोपट्याची तुलना इतरांच्या रोपट्यांशी करायला सुरुवात केली. त्याला वाटले, माझे रोपटे अजून खूप लहान आहे, इतरांच्या रोपट्यांसारखे मोठे कधी होणार? काही दिवसांनी गुरुजींनी पुन्हा सर्व विद्यार्थ्यांना बोलावले. त्यांनी विचारले, तुमच्या रोपट्यांची वाढ कशी आहे? आदित्यने त्याचे रोपटे दाखवले. ते इतर रोपट्यांपेक्षा अजूनही लहान होते. तो हिरमुसला होऊन म्हणाला, गुरुजी, माझे रोपटे अजूनही लहान आहे, मला वाटते मी त्याची नीट काळजी घेऊ शकलो नाही. गुरुजी हसले आणि म्हणाले, आदित्य, हे पहा. त्यांनी एक लहानसे नाजूक रोपटे हातात घेतले आणि म्हणाले, हे रोपटे मी तुला दिले नव्हते. हे एका वेगळ्या प्रजातीचे आहे आणि ते असेच लहान राहते, पण ते खूप सुंदर फुले देते. आणि हे पहा, असे म्हणून त्यांनी एक मोठे डेरेदार रोपटे दाखवले. हे देखील एका वेगळ्या प्रजातीचे आहे. हे मोठे होते, पण कदाचित याला फुले येणार नाहीत. गुरुजी पुढे म्हणाले, प्रत्येक रोपट्याची स्वतःची वाढ असते, स्वतःची वैशिष्ट्ये असतात. एक रोपटे दुसरे बनण्याचा प्रयत्न करत नाही. एक सूर्यफूल लिंबाच्या झाडासारखे होण्याचा प्रयत्न करत नाही आणि एक गुलाब बांबूच्या झाडासारखे वाढण्याचा विचार करत नाही. प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने सुंदर आणि महत्त्वाचे आहे. तसेच आपले जीवन आहे आदित्य. तू इतरांशी स्वतःची तुलना करत बसलास तर तू स्वतःच्या क्षमता आणि सौंदर्याकडे दुर्लक्ष करशील. तू स्वतःमध्ये काय खास आहेस याचा विचार कर. तू काय उत्तम प्रकारे करू शकतोस यावर लक्ष केंद्रित कर. तुमची इतरांशी तुलना करू नका. तुमच्यापेक्षा तुमची भूमिका कोणीही अधिक चांगल्या प्रकारे बजावू शकत नाही. गुरुजींचे हे शब्द आदित्यच्या मनात घर करून गेले. त्याला समजले की प्रत्येक व्यक्ती अद्वितीय असते आणि तिची स्वतःची अशी जागा असते. त्यानंतर आदित्यने इतरांशी स्वतःची तुलना करणे बंद केले. त्याने स्वतःच्या कलागुणांवर आणि अभ्यासावर लक्ष केंद्रित केले. हळूहळू तो अधिक आनंदी आणि समाधानी विद्यार्थी बनला. त्याने आपल्यातील सर्वोत्तम बाजू शोधली आणि ती विकसित केली. या कथेतील संस्कार. आत्मस्वीकृती. प्रत्येक व्यक्तीमध्ये काहीतरी खास असते, ते ओळखा आणि त्याचा स्वीकार करा. अद्वितीयता. आपण सर्वजण एकमेकांपेक्षा वेगळे आहोत आणि तीच आपली खरी शक्ती आहे. स्वतःवर विश्वास. इतरांची तुलना करण्याऐवजी स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवा. समाधान. जेव्हा तुम्ही स्वतःला स्वीकारता तेव्हा तुम्हाला खरे समाधान मिळते. स्वविकास. इतरांसारखे होण्याचा प्रयत्न करण्याऐवजी स्वतःची सर्वोत्तम आवृत्ती बनण्याचा प्रयत्न करा.